स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना मशीन आणि मनुष्य यांचं कंपॅरिझन केलं ना तर मशीन्स किंवा अर्थात जे काउंटिंग सिस्टीम असते त्याची अॅक्युरसी जास्त काय ते माहिती आहे रूल्समुळे. आणि हे रूल्स जर आपण फॉलो केले ना खूप चांगल्या पद्धतीने आपली अॅक्युरसी वाढू शकते. आणि त्यासाठी आजचा एक स्पेशल व्हिडिओ, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी IR टाईप करा, स्पेशल व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि तो व्हिडिओ आम्ही घेऊन येतोय. ते प्रॅक्टिकली दाखवणार आहे मी सगळं तुम्हाला याच्यामध्ये की मी कसे रूल्स फॉलो करतोय आणि कुठले रूल्स फॉलो केले पाहिजेत. का तर मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खूप सारे रूल्स आहेत, सगळेच फॉलो करण्यात काही मजा नाहीये. महत्त्वाच्या काही गोष्टी असे काही 6 इम्पॉर्टंट रूल्सवर आपण चर्चा करूया आणि तुम्हाला पण काहीतरी वेगळं याच्यामधून शिकता येईल. तत्पूर्वी आपण इंट्राडेची जी काही सिरीज घेतली होती ती पाहिली नसेल तर अवश्य पहा. हे 4 व्हिडिओ जे स्क्रीनवर दिसत आहेत ना, खूप लाईफ चेंजिंग फॅक्टर तुमच्यामध्ये येऊन जाईल. लिंक खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये. आता मित्रांनो, तुम्ही जे इंट्राडे करताय ना तर याच्यासाठी आजपासून काय करा, काय रूल्स फॉलो करा. कारण ही माझा सगळा सेटअप आहे, पण हा सेटअप तेव्हा सक्सेसफुल चालू शकतो जेव्हा त्याला मी काही रूल्स देतोय आणि त्याच्यानुसार मी ते फॉलो करतोय. आता हे सगळं करत असताना मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार पण आहे. पहिला रूल आपल्याला याच्यामध्ये कंपल्सरी सगळ्यांना फॉलो करायचा आहे ट्रेड करत असताना. तो म्हणजे तुम्ही ट्रेड करताना दिवसभर अजिबात ट्रेड करू नका, कारण हा काही जॉब नाहीये. इथे लोक लॉस करतात पूर्ण दिवस स्क्रीन पुढे बसल्यामुळे. तुमचा एक टाइम फिक्स करा, मॉर्निंगचा असेल, मिडचा असेल किंवा दुपारी, म्हणजे जेव्हा मार्केट क्लोजचा टाइम असेल तेव्हा. मी मोस्टली माझ्यासाठी सकाळचा 1 ते 1.5 तास दिलेला आहे. म्हणजे सकाळी 9 वाजता मी समजा स्क्रीन पुढे बसतोय या सेटअप पुढे, तर मोस्टली मी 10:30 नंतर हे बंद करतो. माझं काम जे ट्रेडिंगचे बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर इतर काम करायला सुरुवात करतो. का तर दिवसभर बसेल किती सिस्टीम छान असेल तरीही ती लॉस मध्ये निघू शकते. क्लिअर? म्हणजे पहिला रूल असेल आपल्याला याच्यामध्ये, आपल्याला टाइम डिफाईन करायचा आहे. पूर्ण दिवस नका बसू, 1 ते 1.5 तास बसा आणि जिथे मार्केटला मूव असतो असा सकाळचा वेळ किंवा दुपारचा वेळ. याच्यामध्ये दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट रूल आता मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो. का तर तुम्ही जर पाहिलं असेल ट्रेड करत असताना, जसं मी तुम्हाला हे सगळं ऑलरेडी दाखवून दिलं होतं की ट्रेड करत असताना आपल्याला काय काय गोष्टी करायचे. आता हे करत असताना इथे स्ट्रॅटेजी खूप सारी महत्वाची. आता सिंपल, तुम्ही जर स्क्रीनवर पाहिलं याच्यामध्ये तर मी काही इंडिकेटर्स लावले त्याच्यामध्ये. त्याच्या बिहाइंड मी एक माझा सेटअप तयार केला. सिंपल हा सेटअप बनवला अकॉर्डिंग माय स्ट्रॅटेजी. आता तुम्ही म्हणत असाल की अरे याचं काय महत्व याच्यामध्ये, तर सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे बघा, तुम्ही जर स्क्रीनवर पाहिलं ना, साधं सोपं दिसतंय तुम्हाला. काही लोकांचे आम्ही सेटअप्स बघताना खूप सारा गिचमिट काला करून टाकतात. नका करू असं काय. याच्यामध्ये मी काय केलंय बघा, काही लॅगिंग इंडिकेटर्स लावलेत आणि काही लिडिंग इंडिकेटर्स लावलेत. आता कुठला इंडिकेटर चांगला वाईट हे काही नसतं, तुम्हाला जो चांगला समजतो त्याच्यावर काम करा. ह्याच्यामध्ये मोस्टली मी EMAs लावतो, विल्यमार, RSI, MACD, ओके, बोलिंजर यापैकी लावतो. तर मोस्टली आता तुमच्या पुढे 3च गोष्टी दिसतील. EMAs आहे त्याच्यामध्ये, व्हॉल्यूम जो मी तुम्हाला शिकवलाय ऑलरेडी, आणि त्याच्यानंतर विल्यमार लावलेला, जेणेकरून तुम्हाला काय दाखवतो मोस्टली मार्केटमध्ये क्विक ऍक्शन कधी घेतली पाहिजे आणि बाहेर कधी पडलं पाहिजे. हे नॉर्मली मला क्विक समजतं, त्यानुसार मला इनिशिएट करायला बरं जातं. म्हणजे दुसरा रूल काय समजलं तुम्हाला याच्यामध्ये, सेटअप काहीतरी बनवून घ्या. प्रॉपर एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये, ऍटलीस्ट 2-3. त्यापैकी इंट्राडेची स्ट्रॅटेजी वेगळी ठेवा आणि लिडिंग आणि लॅगिंग इंडिकेटर तुमच्या सेटअप मध्ये कंपल्सरी राहू द्या. क्लिअर? हा होता रूल नंबर 2. आता हे झाल्यानंतर ना तिसरा रूल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे जेव्हा तुम्ही सिस्टीमवर ट्रेड करताय, आता समजा मला अमुक वाटलं की आता हे मी अमुक कॅन्डल लावली, इथून मला अपसाइड मोमेंटम दिसते एक उदाहरण दाखल, तर आधी एंट्री करायची आहे, बरोबर ना? तुमचा सेटअप दाखवतो एंट्री बनतोय, पण आधी लॉस डिफाईन करा. होय, समजून सांगतो. आता इथे बघा, मी स्क्रीनवर आलेलो याच्यामध्ये, आणि तुम्ही जेव्हा अशा ह्या टूल्स मध्ये जाताल तिथे तुम्हाला दिसेल की लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन. आता समजा आपल्याला तेजी वाटते एक उदाहरण याच्यामध्ये, तर मी काय करेल, पाहिजे की अरे बाबा नॉर्मली माझा लॉस इथे किती मी बेअर करू शकतोय. समजा हा झाला माझा जो काही तुम्हाला पिंक मध्ये दिसतोय तो आपला लॉस असेल त्याच्यामध्ये. ओके, तर इथून मी थोडं खाली, माझा रिस्क रिवॉर्ड रेशो किती बनतोय, समजा 1:2, जो काय आपण प्लॅन करतो त्याच्यानुसार. म्हणजे ऍज पर रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला इथपर्यंत मुवमेंट आली पाहिजे. आता मी काय बघेल की अरे मार्केट तर ऑलरेडी गॅप अप झालंय, म्हणजे इथे चान्सेस काय किती आहे त्या दिवशी. समजा आता हा मार्केट पुढे गेला, त्या दिवसाचं मार्केट जर तुम्ही इथे पाहायला गेले तर ऑलरेडी मुवमेंट झाली आहे, तर तुम्हाला त्याच्या हातामध्ये काय मिळणार आहे, सेम सेटअप तुम्ही कुठल्याही दिवसाला लावू शकता. सिंपल. ओके, म्हणजे काय, आधी लॉस डिफाईन करायचं. ही जी रेड पॉइंट आहे ना, याच्या खाली जर प्राइस जाते ना तर मला थांबायचं नाहीये. हा साधा सिंपल रूल मी माझ्यासाठी बनवून ठेवलाय. आता तुम्ही म्हणाल की अरे हे वेगळंच काय सांगतायत का? नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेड करत असताना प्रॉफिट आणि लॉस ह्या 2 गोष्टी प्रत्येकाला कुठे ना कुठे भेटणार आहेत. कधी लॉस किंवा कधी प्रॉफिट. आपल्या हातामध्ये काय हो, प्रॉफिट आहे का लॉस आहे? सिंपल आहे ना. आपण स्टॉप लॉस डिफाईन करू शकतो. लेवल नाही आली तर काय, समजा प्राइस खाली गेली तर मला कुठे बाहेर पडायचंय माहित पाहिजे, म्हणून मी हा फंडा वापरतो. म्हणजे मी हे स्केच इथे लावून ठेवेल, हे टूल इथे नेहमी रन करून ठेवेल. जर प्राइस याच्या खाली जाताना दिसतीये तर माझा स्टॉप लॉस बरोबर त्या पॉईंट नुसार असेल आणि तिथून मी बाहेर पडेल. सिंपल फंडा याच्यामध्ये. म्हणजे रूल नंबर 3 तुम्हाला ह्या स्टॉक मार्केटमध्ये टिकवून ठेवायला मदत करेल. आणि तुम्हाला जर आवडलं ना तर लाईक अशी कमेंट करा, आय लाईक. ओके, आता त्याच्यानंतर हे 3 रूल्स
रूल्स आपण याच्यामध्ये पाहिले. आता तुम्हाला वाटत असेल आता 3 रूल म्हणजे एक नंबर आहेत का? नाहीये, थांबा. आता तुम्ही हे सगळं फॉलो करताय तर ह्याच्यामध्ये 4था रूल तर सगळ्यात गेम चेंजर आहे. ओके, सेटअप बनवला, सगळं आहे आपल्याकडे, असं थोडंच की दिवसभर ट्रेड करायचे, त्यासाठी पण वेळ दिलेला आहे. दिवसभरामध्ये 5 पेक्षा जास्त ट्रेडच करू नका. इंट्राडे ट्रेडर आहे ना, 5 पेक्षा जास्त ट्रेड जेव्हा करतो तेव्हा तो कन्फ्यूज जास्त होतो, जंबल होतो आणि लॉस करायचं पर्सेंटेज वाढतं. त्यामुळे सिंपल रूल आहे माझा 4था की 5च्या पुढे ट्रेड गेले नाहीत पाहिजे याच्यामध्ये. आता हे जेव्हा तुम्ही फॉलो कराल याच्यामध्ये, त्याच्यानंतर 5वी आणखी एक लाईफ चेंजिंग सिस्टीम तुम्हाला मी सांगतो. ट्रेड घेताय, एंट्री कराल, एक्झिट कराल, याच्यामध्ये जो काही प्रॉफिट लॉस होईल तुम्हाला त्याच्यानंतर ना, आफ्टर मार्केट तुम्हाला त्याच्यावर जायचे, रिव्ह्यू करायला. काय करायचंय? आपला 5वा रूल सांगतो, रिव्ह्यू करायचा. आता रिव्ह्यू तुम्ही इथे पण करू शकता, प्लस मी त्यासाठी एक सिंपल फंडा सांगेल. आता बघा, हा माझा प्युअरली हा पूर्ण सेटअप मी बनवलेला आहे. इथे माझे काही कामाच्या वस्तू इथे मी ठेवलेल्या असतात, जसं मी याच्यामध्ये काय डायरीज माझ्या रेग्युलर नुसार मी ठेवतो. पण ह्याच्यामध्ये माझा एक महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे असेल याच्यामध्ये माझं ट्रेडिंग जर्नल. लक्षात ठेवा, ट्रेडिंग जर्नल जे असतं ना, हे खूप सारं इम्पॉर्टंट आहे. ओके, आता साहजिक आहे, मी मार्केटमध्ये असल्यामुळे माझं स्वतःच आहे. हे मी कसं बनवलंय तर हे तुम्हालाही समजून येईल, पण हे का बनवायचं आधी तुम्हाला सांगतो. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला सगळं लिहून ठेवता येतं. ओके, का बाय केला, का सेल केला, कुठल्या लेवलला केला, जेणेकरून जे काही चांगल्या गोष्टी असतात ना त्या लक्षामध्ये राहतात, आणि जे काही चुकीचं असतं ते पण लक्षात येतं, जे दुसऱ्या दिवशी आपण अवॉइड करू शकतो. हार्डली 400-500 मध्ये मिळतं. ओके, तुम्हाला हे वाटतं की अरे बाबा मला हे गरजेचं आहे, याच्यामध्ये खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये. ओके, ज्याला कॅपॅसिटी आहे की मला हे घ्यायचंय आणि मला माझे मिस्टेक्स कमी करायचे, त्यासाठी ट्रेडिंग जर्नल हा खूप चांगला पर्याय असतो. म्हणजे 5वा रूल काय सांगतो आपल्या याच्यामध्ये की जे काय आपण ट्रेड करतोय तर ते नेहमी रिव्ह्यू करा, आणि रिव्ह्यू केल्यानंतर ना ते जर्नलिंग करा. म्हणजे ट्रेड जर्नल कंपल्सरी आपल्याला भरायचंय रोजच्या रोज. एक ट्रेड मारा, 5 ट्रेड मारा. आता तुम्हाला जास्त का नाही तर 5च्या पुढे जायचं नाहीये. आता हे सगळं आपण केलं याच्यामध्ये, हा झाला आपला रूल 5. 6वा आणि शेवटचा रूल सांगतो, सिंपल गोष्ट याच्यामध्ये. मार्केट ओपन होण्याच्या आधी प्री मार्केट अनालिसिस म्हणतात ते कंपल्सरी करा. 9च्या आधी झालं पाहिजे. ग्लोबल मार्केट्स वगैरे जे काय असतात त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि सिंपल गोष्ट याच्यामध्ये, तुम्हाला मार्केटमध्ये जायचंय, कुठेही तुम्ही जर गेले याच्यामध्ये, ओके, तर तुम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये सिस्टीम समजून येते. ओके, म्हणजे सकाळी मार्केटमध्ये काय होते, ग्लोबल मार्केट्समध्ये काय चाललेले, आता हे ओपन व्हायच्या आधी पाहाल. आता मार्केट क्लोज झालं, त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही काय 4 पैसे कमवले, ओके, किंवा लॉस झाला. संध्याकाळी बघा की मार्केटची कंडिशन काय झाली, पोस्ट मार्केट अनालिसिस करा की आपण जो काही सकाळी प्लॅन केला 9च्या आधी तो किती एक्झिक्यूट करण्यात आला. आणि ही प्री आणि पोस्ट ज्याला प्रॉपरली जमतं ना, तो मार्केटमध्ये लंबी रेस का घोडा बनतो. साधे सोपे 6 रूल्स आहेत मित्रांनो. आता नुसते रूल फॉलो करताय, पण आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, इंट्राडेची सिरीज जेव्हा बनवत होतो खूप सारे कॉल आले आणि आम्हाला लोक विचारत होती सर ऑप्शन बद्दल अजून काही सांगता येईल का. आणि आम्ही विचार केला चला इंट्राडे करताय, त्यात बरेच जण कॉल मध्ये किंवा पुट मध्ये एंट्री घेतात आणि तिथे गडबड करतात. तुम्हालाही माझ्याकडनं ऑप्शन शिकायला जर आवडणार असेल तर खाली मला ऑप्शन्स अशी कमेंट करा. याच्या पुढचा व्हिडिओ मी ऑप्शन्सवर बनवेल, ज्याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये काही वेगळं तुम्हाला माझ्याकडनं शिकता येईल विथ रूल्स रेग्युलेशन्स. तर चला खाली मला कमेंट करायची ऑप्शन्स मधून. जितक्या जास्त कमेंट येतील, जसं मागच्या व्हिडिओमध्ये IR ची कमेंट आली इंट्राडे रूल्स विषयी, फटकन व्हिडिओ बनवला. ऑप्शन्स विषयी जास्त व्हिडिओच्या खाली कमेंट्स आले तर मी ऑप्शन्सवर फास्टमध्ये काय करेल, एक चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि हे तर झालं महत्वाचं आपल्या व्हिडिओ बद्दल, पण रूल्स फॉलो करा. जो आत्ताचा व्हिडिओ बनवलाय ना, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला मला याच्यामध्ये. प्लस तुम्हाला आणखीन काही मार्केट बद्दल जर शिकायचं असेल तर आपला चॅनल तुमच्यासाठी एक परफेक्ट स्पॉट आहे. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कळवा आणि हे रूल्स कंपल्सरी फॉलो करा.